तर कामाख्याच्या ठिकाणी हा इथला भाग तिथे गेलेला होता, योनी मार्ग. तर तिथे त्या पद्धतीने उपासना केल्या जातात. म्हणून सगळ्यात जास्त साधक तिथे असतात. जर तुम्हाला संसारात शत्रू निर्माण झाले, सुचत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, तुम्हाला खूप जण त्रास देतात, एकमेव आणि एकमेव बगलामुखी साधना. 9 दिवसाच्या साधनेत तुम्ही रिझल्ट बघू शकता, की जर तुमचे नख, केस किंवा कपडे सापडले, तर त्याची एक बाहुली बनवून त्याच्यावर तुमच्या ओरा पकडून जिथं ती पिन टोचली जाईल मंत्राच्या सहाय्याने, तिथला भाग तुमचा हा घात केला जातो त्याचा. कामाख्या परिसरात मायंग म्हणून एक गाव आहे. त्याच्यात तुम्हाला असं ऐकीव आहे, की मंत्राच्या सहाय्याने तुमचं कोंबडं, बकरं, फिश वगैरे, वगैरे, वगैरे काहीही करू शकतात, पोपट. मुळात साधना ही आत्मसाक्षात्कार आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी साधना करावी, प्रत्येकाने आपली बॅटरी फुल करण्यासाठी. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ज्ञान जर्नीमध्ये मनपूर्वक स्वागत. आज जो आपला चर्चेचा विषय आहे तो खूप महत्वाचा आणि म्हणजे खूप छान आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज आपल्या चर्चेसाठी आपल्याकडे आज आलेले पाहुणे आहेत भानुप्रताप पाटील सर. आणि सरांचं सांगायचं म्हणजे सर एक खूप छान साधक आहेत. त्याच्यानंतर सर साधना वगैरे करतात. तसं पाहायला गेल्यावरती सरांचा व्यवसाय फिल्म मेकिंग करणे, फिल्म क्षेत्रात काम करणे, आणि सर स्वतः डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत फिल्मचे आणि डायरेक्टर आहेत. आपण सरांची थोडी ओळख करून घेऊयात आणि मग आपल्या छान कॅज्युअल अशा चर्चेला सुरुवात करूयात. सर नमस्कार. 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 आपली थोडीशी ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना आणि छान आपण गप्पा मारूयात त्याच्यानंतर. छान. एक नाण्याच्या दोन बाजू असतात मित्रांनो. तर मी ॲज अ अभिनेता, डिरेक्टर, कॅमेरामन आणि फिल्म मेकर म्हणून या क्षेत्रात 20 वर्षापासून कार्यरत आहे. मराठी, हिंदी, अहिराणी आणि शॉर्ट फिल्मपासून तर फिल्मपर्यंत, डिस्ट्रिब्युशनपर्यंत आपण एक प्रवास घेऊन गेलेलो आहोत. आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे एक आध्यात्मिक ऊर्जा, एक अभ्यासक असून एक संस्कार नावाची जी गोष्ट आहे ना, ते बरोबर घेऊन आपल्याला याविषयी थोडासा सखोल आणि 35 वर्षापूर्वी जो प्रवास सुरू केलेला होता नाथपंथामध्ये, त्याच्यात मी त्यावेळेस साधक म्हणून होतो. काही साधना केल्या, त्याच्याने सिद्धीचाही अनुभव घेतला. याच टॉपिकला धरून संसारासाठी साधना म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. मी तर आभार मानेल तुमचं या ज्ञान जर्नीचं, पूर्ण टीमचं, आणि या दोघांचं कौतुक करावं असं वाटतं, की या वेगळ्या विषयाला धरून यांनी जी सुरुवात केली आहे ना, त्याच्यासाठी अगोदर तर तुमचं कौतुक. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला सर्वात आपण जो टॉपिक निवडला आहे तो खूप महत्वाचा आहे. आता ह्या काळात म्हणा किंवा ह्या डिजिटल युगामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि खूप आधीपासून ह्या गोष्टी आपल्या ज्या चालत आलेल्या आहेत, की बाबा साधना कशी करतात, साधक कशा पद्धतीने साधक बनतात आणि त्यांना सिद्धी कशा पद्धतीने प्राप्त होते. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, क्युरिओसिटीवाला आहे. आणि आम्हाला पण छान वाटते सर तुमच्यासोबत गप्पा मारायला. आणि आम्हाला पण इच्छा आहे तुमच्याकडनं खूप गोष्टी जाणून घ्यायची, आणि ते आमचीच नक्कीच हे होईल तुमच्याकडनं. सिद्धी म्हणजे नक्की काय विषय आहे, एक बेसिक पासून आम्हाला पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि आपल्या ज्ञान जर्नीच्या परिवाराला पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर थोडंसं सिद्धी म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा काय नक्की प्रकार आहे सिद्धी म्हणजे, इथनं सर तुम्ही स्टार्ट करा. वा 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 वा. प्रेक्षक मित्रांनो, ज्ञान जर्नीचे जेही तुम्ही या प्रवासात सामील आहात आणि याच्या पुढे तुम्ही जाणार आहात, तर एक माणूस म्हणून चालत असताना ना बऱ्याचशा अडी-अडचणी संसारात येत असतात. आणि सिद्धीचं एक सोपं फॉर्म्युला सांगतो, की एक झाड लावल्यानंतर जेव्हा ते मोठं होऊन फळं खायला मिळतं ना, ती एक सिद्धीचा प्रकार असतो. पण तो प्रवास अवघड असतो. लहानपणी बकऱ्या, गायी त्या झाडाला खायला येतात. आपण कुंपण बांधतो, त्याला पाणी टाकतो, खत टाकतो आणि त्या एका छोट्याशा रोपट्याचं वृक्ष बनवतो. तसं पाहिलं तर अष्टसिद्धी आहे, नवनिधी आहे. आपण जेव्हा मारुती रायांचं वर्णन येतं, की त्या चालीसेमध्ये सगळं अष्टसिद्धी नवनिधी के दाता असं म्हटलेलं आहे. आणि सिद्धी मिळवत असताना प्रत्येक देवतेची सिद्धी वेगवेगळी असते.
मग तुमचे आचार, विचार, संस्कार आणि गुरु परंपरा यानुसार आपल्याला पुराणोक्त, तंत्रोक्त आणि वेदोक्त आणि शाबर पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सिद्धी मिळवू शकतात. यामध्ये वेदोक्ताला 12 वर्षाचा अवधी दिलेला आहे. ते आजच्या डिजिटल युगात शक्य नाहीये. तंत्रोक्त त्याच्यापेक्षा थोडंसं हलकं आहे, परंतु त्याच्यातही जर तुमच्याकडून चूक झाली, तर कदाचित प्राण सुद्धा त्यागावं लागतं. त्यानंतर एक शाबर असा एक मार्ग नाथांनी आता महाशिवरात्री पण येते ना, तर महाशिवरात्रीचं पर्व हे या पर्वणीसाठी एक महोत्सव ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सिद्धी प्राप्त करत असताना म्हणजे मिळवायची असताना विद्यार्थी दशेत एक स्थळ, वेळ, काळ आणि नियम, जे अष्टनियम असतात त्यांना धरून ज्यावेळेस तुम्ही सर्वांगीण त्यामध्ये तन मन धन यामध्ये प्रवास करत असतात आणि मंत्रोच्चाराच्या साह्याने त्या काळात, त्या वेळेत, त्या स्थळात, कारण सिद्धी म्हटलं की एकच ठिकाण, एकच वेळ आणि एकच मंत्र यावर तुमचा जास्तीत जास्त प्रवास हा आखला गेला पाहिजे. आणि त्यासाठी मित्रांनो पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला योग्य तो गुरु, योग्य ते मार्गदर्शन किंवा मित्र, गरज नाहीये, तुम्ही शिवालाही गुरु म्हणून या आपल्या साधन मार्गात स्वीकारू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, आपण औपचारिकता न ठेवतात एक गप्पांच्या माध्यमातून मी असं सांगतो की बघा, बऱ्याचशा अशा सांगितलं जातं की गुरु असल्याशिवाय काही होत नाही. पण जर गुरुच नाही मिळाला तर पर्याय हा आहे की तुम्ही शिवाला गुरु मानू शकता. महाशिवरात्रीच्या वेळेस शिवाची एक आराधना आणि महाशिवरात्रीला रात्रीच्या वेळेसच साधना सांगितली. जर तुम्ही त्या प्रहरामध्ये, त्या साधना काळामध्ये, कारण बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन काय शिकवतं की एक फ्रिक्वेन्सी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी लावून त्याच आकर्षण करायचं आणि हेच मंत्र करतात. फॉर एक्झाम्पल टीव्ही बघतोय, चॅनल सेट केलंय, तो नंबर दाबायला लागतो ना, मग तो कोड त्या मंत्रांमध्ये टाकलेला असतो. मग तो सिद्ध करण्यासाठी अगोदर त्याचं जप निर्धारित करायला लागतो की 1000 जप, 10,000 जप, लाख जप, जशी सिद्धी असेल. आणि सगळ्यात कमी जप हा शाबर साधनेमध्ये आहे आणि सगळ्यात लवकर फळ देणारे हे शाबर मंत्र आहेत. आणि त्याला शिवाने अगोदर बनवले, त्यानंतर नाथ आले, मग दत्तात्रयांच्या मार्फत ते मच्छिंद्रनाथांपर्यंत पोहोचले आणि आम्ही त्यांना दादा गुरु म्हणतो. आणि गुरु परंपरेत मी गोरक्षनाथांच्या गुरु परंपरेतला साधक आहे. त्याच्यात 12ही जे नवनाथ आहेत तर 84 सिद्ध ऍक्च्युअली वेगळे आहेत. हा, तर जो 1200च्या अगोदरचा काळ होता ना, तो हा मुघलांचा काळ होता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ना कबर टाईप त्यांनी समाधी घेतली आहेत. त्यामुळे त्या नाथांचे नाव हे जसं गैबीनाथ म्हणतात, तर गहिनीनाथांचं आहे. जसं इस्माईल जोगी हे नाव येतं बऱ्याच ठिकाणी, ते मच्छिंद्रनाथांना त्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जाती, धर्म आणि परंपरा यात कुठलंही बंधन नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यात जे बारबरी मंत्र आहेत, शाबर मंत्राचे उपमंत्र, त्याच्यात मुसलमानी मंत्र सुद्धा त्यात ऍड केलेले आहेत. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की जाती, परंपरा वगैरे याच्या भेद काढून याच्यात जो जिथं असेल त्याच्या बोली भाषेत जे मंत्र तयार झालेले आहेत ते शाबरी मंत्र, आणि ते शिवाकडून आलेल्यामुळे आपलं आद्य दैवत हे शिव आहे. ओके, आता ह्या जे शाबरी विद्या वगैरे आहे ते कोण कोण शिकू शकतं, किंवा याचा संसारी जे माणसं असतात त्यांचा कसं काय लाभ उठवू शकतात? हा खूप भारी प्रश्न आहे. अगोदर तर मंत्र तंत्र म्हटलं ना तर छू छा वाले बाबा, आणि जर तुम्ही घरी करायला गेलं तर घरच्या म्हणजे याच्या डोक्यात काहीतरी परिणाम झालाय, कारण त्याच्याविषयी ज्ञानच नाही मुळात. आता सर्वात महत्वाचं, जर कम्प्युटर आपण घरात आणलं त्याला अगोदर ऑपरेटिंग सिस्टीम लोड करायला लागते ना, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग असते, सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यानंतर आपण जी कमांड देऊ त्याच्यानुसार आपल्याला ते रिप्लाय करतं. AI आलं, AIच्या जमाना आला. आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर वेदांमध्ये हे सर्व लिहिलेलं आहे. पण आता संसारी माणूस आणि साधना याच्यातला छोटीशी गोष्ट, संसारी माणसाला ना काम करून काही प्रॉब्लेम्स येतात, तो उद्विग्न होतो, थकतो, मानसिक शांतता, घरात क्लेश, भांडणं, आपापसात न जमतं. आणि याच्यातून काय होतं की तुम्हाला मग तुमची ऊर्जा क्रिएट करायची असते, शेवटी तुमची आपली ही बॉडी मधली बॅटरी रिचार्ज करायला लागते की नाही.
फिजिकल बॅटऱ्या ह्या लाईटवर रिचार्ज होतात, पण हम्म. आत्मिक बॅटरी ही ज्ञानाने आणि साधनेने रिचार्ज करता येते. ओके. आणि मुळात आपल्या वाडवडिलांमध्ये ह्या गोष्टी न शिकवल्या गेल्यामुळे आपल्यापर्यंत त्या पोहोचतच नाही. मग अशा वेळेस साधकाने काय करायला हवं, की जर तुम्हाला परिपक्व व्हायचं असेल, माइंड सेट करायचं असेल, तर तुम्हाला साधना मार्ग त्याच्यातून जाणं अगदी गरजेचं आहे. मग अशा वेळेस शाबरी मंत्र काय करतात, जर तुम्हाला तुमचा ओरा क्लिअर करायचा असेल तर काही मंत्र आहेत. जर तुम्हाला काही त्रास होत असेल, साधी साधी गोष्ट सांगतो, की आमच्या ज्यावेळेस मी लहान होतो तर आमचे बाबा बसलेले असायचे आणि एक व्यक्ती यायचा की देवराम जिभो, त्यांना जिभो म्हणायची, आमची खानदेशी भाषा ओके. धुळ्याकडची. तर ज्यावेळेस तो यायचं की जिभो, त्याला साप चाई घ्या, म्हणजे साप चावला तर बाबा असे फूक मारायचे आणि त्याच्यात झापड मारायची, बापरे. आणि इकडे झापड मारल्यावर तिकडे साप उतरायचा. विषयांतर झालाय पण मुद्दाम उदाहरण देणं गरजेचं होतं. ही क्रिया कशी व्हायची, मग वायफाय आलंच ना त्याच्यात, सर्व्हर तिकडेही आलंच ना, बरोबर. कारण तू फ्रिक्वेन्सी घेऊन ज्यावेळेस इथपर्यंत पोहोचतो आणि बाबा झापड मारतात त्या मंत्राच्या ऊर्जेच्या साहाय्याने. पण मला जेव्हा बाबांनी तो मंत्र शिकवला, साधना सांगितली, त्याच्यातलं गमक शिकवलं, मग संसारी माणसाला आपापसात कलह येतात, तुम्हाला ती ऊर्जा पुरत नाही. मग तुम्हाला आजकाल तर एक फॅशन चालली आहे की बरेचसे लोक साधनेला फक्त वशीकरण, याचं तोंड गप्प करायचं, हा माझा विरोधी आहे त्याचं तोंड गप्प करायचं, बरोबर. एवढंच नाही तर राजकारणात मी जिंकून यायला पाहिजे, विरोधी गप्प बसायला पाहिजे, बरोबर. इथपर्यंतही साधक म्हणजे लोक आपल्याकडे एक बाबा म्हणून घेऊन येतात. बरोबर. परंतु याच्या पुढे जाऊन मग तुम्ही आत्मिक साक्षात्कारासाठी ते का नाही उपयोग करू शकत? संसार तर बाय प्रोडक्ट यार. हम्म. जसं तुम्ही शेतीमध्ये गहू पेरतात आणि घास ऑटोमॅटिक उगवतं, मग जनावरांना ती घास आपोआप खाऊ घालू शकतो ना, तसं सिद्धी हा प्रकार तुम्हाला लालच म्हणून दाखवलं जातं. मुळात साधना ही आत्मसाक्षात्कार आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी साधना करावी, प्रत्येकाने आपली बॅटरी फुल करण्यासाठी, आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी एक ऊर्जा हवी असते, आणि ती ऊर्जा साधनेतून मिळते. म्हणून साधना करा संसारी माणसांसाठी. माझा तुम्ही आता जसं म्हटले की बाबा भरपूर लोक साधना कशासाठी करतात, तर थोडक्यात स्वार्थासाठी करतात. बरोबर. मला मोठं व्हायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, त्यासाठी हे करतात. पण आपण स्वतःची साधना किंवा सिद्धी आपण जेव्हा करतो, तर तेव्हा आपल्याला त्याचा स्वतःसाठी कसा उपयोग करून घेता येईल. जसं तुम्ही बोलले आत्म साक्षात्कारासाठी म्हणा, किंवा त्याच्यातनं आपल्याला काय गोष्टी प्राप्त होतील हे कळू शकतं का? थोडक्यात जर एखाद्या नेत्याला बाबा त्याला पाडून मोठं व्हायचंय, त्याला जो आनंद मिळतो तो हितनं मिळेल का? तो एक 2 भाग येतात. असं कुणाचं कारण प्रारब्ध हा पण भाग येतो ना. समजा तो पण साधक असला तर बरोबर. तर मुळात काय तुमचं कर्म, कारण हे मृत्यूलोक आहे आपलं, आणि कर्मप्रधान भूमी असल्यामुळे जर तुम्ही जे कर्म कराल आणि साधना काय करतं, त्याची बॅटरी चार्ज मोठ्याने करतं. आणि तुमच्या अवतीभोवती, जसं नेपाळचा राजा होता ना, त्यावेळेस त्याने बगलामुखी आणि गोरक्षनाथांची साधना केली होती. नेपाळच्या राजाने. नेपाळचा जो राजा होता, एका बाजूला बगलामुखी देवी चालायची आणि एका बाजूला गोरक्षनाथ चालायची, बरं. अशी आख्यायिका आहे. बरं. आणि सर्वात महत्वाचं, नाथ ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस त्यांच्याकडे इतक्या सिद्धी होतात की सहज एक गोष्ट सांगतो की मच्छिंद्रनाथांना संसाराचा अनुभव नव्हता, म्हणून त्यांनी परकाया सिद्धीच्या माध्यमातून राजा झाले, ते आता शॉर्टकटमध्ये म्हणतो. आणि ज्यावेळेस ते तिथून निघाले तर त्यांच्याकडे 2 मुलं पण आले बरोबर, मीननाथ आणि एक. तर त्यांनी एक शी वगैरे केली आणि गोरक्षनाथांना सांगितलं की जा यांना धुवून आण. मग आपल्या गुरूंचं थोडंसं सांसारिक मोह टाळण्यासाठी गेले नदीवर, धुतले आणि असे कातडे वाळत घातले. ही सत्य हकीकत आहे. आणि त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ रडायला लागले. हे काय झालं? ते गुरु म्हणे संजीवनी विद्या तुमच्याकडे पण आहे. तर त्यांनी जेव्हा मंत्र म्हटले तर ते उठून बसले. फॉर एक्झाम्पल सांगितलं, इतकं म्हणजे मंत्रामध्ये DNA चेंज करण्याची पण ताकद आहे. कामाख्या परिसरात मायंग म्हणून एक गाव आहे, त्याच्यात तुम्हाला असं ऐकीव आहे की मंत्राच्या साह्याने तुमचं कोंबडं, बकरं, फिश वगैरे 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 काही करू शकतात, पोपट, म्हणजे DNA चेंज करतात ना त्याच्यात. आत्ताच्या पण काळात, आत्ताच्याही काळात तिथे जायला घाबरतात लोक, तिथं लवकर कोणी जात नाही ना, अजूनही तिकडे क्रिया चालतात. आणि आता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकीव असाल की याला नजर लागणं किंवा काय असणं.
आणि मग संसारी माणूस काय की आपण दिवसभर बाहेर फिरतो, बाहेरचा ओरा कसा आहे काय आपल्याला माहित नसतं. मग घरी आल्यानंतर निदान ओरा क्लिअर करून त्या मंत्राच्या सहाय्याने आपण ऊर्जित अवस्था मिळवली ना, तर आपल्याला पुढचा दिवस हा एकदम मजबूत आणि सक्षमपणे जगायला प्रेरणा देतं. आणि जर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल तर एकदम सोपं सांगतो, रोजचा नियम बनवून घ्या. अगोदर स्वसिद्धी करा. आकर्षण बघा, जर तुमचं बोलणं चालणं बघणं सुधारलं, एखाद्याला शिवी दिली तर काय होतं, वाईट वाटतं नाही, भानगडी होतात. मग साधकाला हे शिकवलं जातं, अगोदर नम्र होणं, पहिली गोष्ट तर ज्ञान प्राप्ती होणं, आणि मी जगावं कसं, संसारात चालावं कसं याचं मूलभूत पाया रोवला जातो. म्हणून संस्कार क्षम साधना ह्या करत असताना साधक मुळात अगोदर समाजात कसं वावरावं तो एकदम प्रखरपणे तयार होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेस म्हणतात ना, नजर लागणं, तुम्हाला यश पचवलं जात नाही तुमच्या, काही वेळेस अचानक लोक बघा खूप चांगलं होतं रे त्याचं, काय झालं माहित नाही, या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही ना. आणि एक सगळ्यात मोठं सांगतो, आपण जसं डॉक्टर इलाज करत असताना MRI वगैरे वगैरे ब्लड चेक करणे, त्याच्यातून तुम्हाला आजार कळतो ना. पण काही गोष्टी अशा असतात की त्या पूर्ण पॉझिटिव्ह असतात, म्हणजे काही आजार नसतो तरी तो माणूस आजारी असतो, त्रास असतो. मग अशा वेळेस काय, मग निगेटिव्हिटी. मग साधक जर असलं तर ती निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही मुळात. त्यामुळे साधना करत असताना तुमची जी नीड आहे, तुमची जी इच्छा आहे, मी तर म्हणेल तुम्हाला काय हवंय अगोदर शोधा, त्यानुसार तुम्ही प्रवास आखा. आणि संसार म्हटलं की तू मैं आलीच, आणि इच्छा आल्या, अपेक्षा आल्या, तर तुम्हाला मोठे व्हायचं असेल तर साधनांचा त्याच्यासाठी आपण उपयोग करू शकतो असं मला वाटतं. बरोबर. आता नक्की सिद्धी कोणकोणत्या आहेत आणि त्याचा चांगला उपयोग होतो की वाईट कारणासाठी पण त्याला हे केला जातो, त्याचा यूज केला जातो. मग नक्की माणसाने कोणत्या प्रकारे त्याकडे बघितलं पाहिजे सिद्धीकडे? ओके, सिद्धी आपण अष्टसिद्धी घेऊया. म्हणजे सिद्धी म्हणजे गायब होणं. मी आपल्या भाषेत सांगतो, अलिमा लगिमा ही भाषा नाही समजणार, कदाचित तुम्ही प्रगल्भ आहात मला माहितीये, परंतु आपण नॉर्मल लोकांसाठी चर्चा करतोय आणि संसारी लोकांसाठी. तर गायब होणं, अचानक आभाळा एवढं होणं, अचानक सूक्ष्म होणं, अचानक तुम्हाला हातातून वेगळ्या वेगळ्या वस्तू काढून देणे, अचानक पैशाचा पाऊस पाडून घेणं, अचानक तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात वस्तू आणून देणं, अशा याला सिद्धी म्हणू आपण. आता गंमत, तुम्ही विचारलं की याचं चांगलं आणि वाईट, तर बघा एक उदाहरण सांगतो की आफ्रिकन एक हुडो विद्या ऐकलेत तुम्ही, ते ऍक्च्युली इंडियातून तिकडे गेलेले भैरव साधनेच्या, जी शिवानी दुर्गा यांनी फार चांगला रिसर्च केलाय, त्यांना मी खरंच नमन करतो. आणि खूप लोक त्याच्यात जेव्हा बाहेरून इकडे येतं ना त्याच्याविषयी जाणतात. पण एक आमचे मित्र होते आणि मित्राने भैरवसिद्धी करून ठेवलेली होती. भैरवसिद्धी करून ठेवल्यानंतर त्यांना मुळात आहे ना की एक तामसिक साधना होती, त्यांना दारूच्या बाटल्या लागायच्या मुळात भैरवसिद्धी प्राप्त करताना. हा, पण ए बटूक भैरव वेगळे आहेत, सात्विक पण असतात, त्याला एक लाडू वगैरे पण चालतात, परंतु जेव्हा उग्र भैरव करतो ना आपण तेव्हा दारूचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून म्हणतो की एक पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगतो की एक DNA असतो प्रत्येक, आणि सायन्सने प्रूव्ह केलेले तुमच्या केसांमध्ये, नखांमध्ये आणि कपडे घातले तर त्याच्यात तुमचं DNAचं थोडं थोडं स्वरूप येतं. म्हणून क्रिया करताना कधीही साधक लोक किंवा जो क्रियाकर्म करतो ज्याच्यावर करायचं असेल त्याचे, पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, मोकळे केस सोडून फिरायचं नाही, नख कापायचे नाही, ह्या वारी कापायचे नाही, मोकळे टाकायचं नाही. त्याचं कारण हे होतं की जर तुमचे नख, केस किंवा कपडे सापडले तर त्याची एक बाहुली बनून त्याच्यावर तुमच्या ओरा पकडून जिथं ती पिन टोचली जाईल मंत्राच्या साहाय्याने, तिथला भाग तुमचा हा घात केला जातो त्याचा. पण हेच उलट धरा, पूर्वी काय करायचे की स्त्रीला स्पर्श नव्हती करत, त्यावेळेस त्या ओऱ्याची बाहुली बनून तुमचं जे अंग दुखत असेल ते रिपेअर केलं जायचं, त्याला ॲक्युप्रेशर पण म्हणतो आपण. पूर्वी ही साधना होती. जसं आपण विद्युत ही वेगवेगळ्या लाईट्स वगैरे, माईक, कॅमेरा याच्या माध्यमातून वापरतोय, पण लाईट पकडली तर काय होईल, काय होईल, शॉक लागेल. त्याच्या पुढे धरूनच ठेवली तर हा, तुमचा जीव घेईल ना ती. तसंच साधनेची सिद्धी पण असते, त्याला जर पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही मरणार.
त्याचा जर वापर करता आला तर तुम्ही काहीही वापरा राव. एक झिरोचा बल्ब पासून तर मोठं एरोप्लेन, विमान, बरोबर. व्हॉट एव्हर ज्याही गोष्टी चलित होईल इलेक्ट्रिकच्या माध्यमातून. मग सर्व्हर, इंटरनेट वगैरे सगळे त्याच्या माध्यमातून आले ना. बरोबर. तर सिद्धी हा प्रकार असा आहे की ज्या बुद्धीतून तुम्ही त्याला वापर करतात, पण जर तुम्ही त्याचा वाईट वापर केला तर त्याचं कर्म तयार होतं. आणि ज्या वेळेस ज्या देवतेकडून तुम्ही काम करून घेतात, हे शरीर सोडताना आत्मा ज्या वेळेस निघून जातो त्यावेळेस ते बसलेले असतात तुमचा पाहुणचार करायला, की चला आमच्याबरोबर तुम्ही काम केलं तर आता तुम्ही आमच्या बरोबर करा. मित्रांनो, सिद्धी बसलेल्या असतात अशा. सिद्धी नाही, सिद्धी म्हणजे फक्त वकीलपत्र आहे. त्याच्या मागे ज्या देवतेची ऊर्जा असते ना, ती ऊर्जा तुमच्या बरोबर असते. नक्की देवतेचीच असते का? नाही, ती सिद्धी तुम्ही स्मशानाच्या प्रेताची करू शकता, भूताची करू शकता. बरेच 122 प्रकारचे भूत आहे. ब्रह्मराक्षस आहे, हाडळ आहे. आमच्याकडे तर वेगवेगळे भूत असतात. कोकणामध्ये चेडे म्हणतात. चेडे लावले जातात ऍक्च्युली, म्हणजे 25-25 हजारात विकतात चेडे, माहिती आहे तुम्हाला? बिझनेस येस. जर तुम्हाला काय आमचे बाबा आणि त्यांचे मित्र, जर तुमचं शेत नांगरायचं असेल त्यावेळेस काहीतरी दक्षिणा घ्यायचे आणि काही वस्तू घ्यायची आणि गोटा द्यायची, त्या शेतात ठेवलं की रात्रीतून ते नांगरून तयार झालेलं असायचं. हे आहे ना. आणि तुम्हाला याच्याविषयी माहिती असेल तर नक्की मला कमेंट करा, स्पेशल विचारा, कारण हा विषय घेण्यासारखा नाही मित्रांनो. आणि खरंच सांगतो की कुठलीही गोष्ट आहे ना, जाणून घेण्याचा प्रयत्न करता, असं अस्वीकार करून हे शक्यच नाही. हे जगच मुळात संकल्पनेवर, बिलीव्ह सिस्टमवर आणि विश्वासावर चालतंय. कारण ब्रह्मांडच तरंगतंय, ब्रह्मांडाला टेकू नाही कुठंच, आणि कुणी प्रूव्ह नाही करू शकलं याच्या मागची ऊर्जा काय. ते नासाने केल्यानंतर ओंकार ध्वनी हा वर चालतोय असं ऐकलं, आणि खरंच ओंकार हा मेन आहे. सगळ्या उत्पत्तीचा कारण. हा विषयांतर होतोय, पण परत इकडे येऊ की जसं प्राईम मिनिस्टर मोदींचं पत्र तुमच्याकडे असलं तर तुम्ही कुठे कुठे ते चालू शकतात, अख्ख्या भारतात. सरपंचाचं पत्र गावातल्या गावात, तसं सिद्धी मिळणं म्हणजे तुमच्याकडे ते पत्र असणं. तुम्ही कधी कुठे केव्हाही काही, फक्त त्याच्यात नियम असतात. जर तुम्हाला उग्र साधना करायची असतील तर ती देवता वेगळ्या असतात. षडकर्म आहेत, मारण, मोहन, उच्चाटन, तो भाग वेगळा आहे. आपण याची प्रशंसा आणि याच्यासाठी काही करत नाही, आणि कुठल्याही अंधश्रद्धेपोटे ही चर्चा करत नाहीये. तुम्हाला ज्ञान मिळावं. आपल्या पुरातन काळात जे नाथ 1200च्या काळामध्ये येऊन गेले, त्यांनी काय काय पेरून ठेवलंय, आणि याचा परिणाम आणि प्रयोजन बाहेरची विदेशी लोक जिवंतपणे सगळं काही करतात, आणि आपण त्याला अस्वीकार करून आपलंच ज्ञान जेव्हा आपण अस्वीकार करतो तर आपण अज्ञानी राहतो. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, श्रद्धाळू व्हा. अंधश्रद्धा हा शब्द आहे फक्त. बरोबर. आता आपण सिद्धीबद्दल बोललो, तर नक्की आता यामध्ये बोलता बोलता बोललो की भैरव सिद्धी नक्की ती कोणती असते, तिची साधना कोणी करावे आणि त्याचे फायदे आणि तोटे हे नक्की कसे असतात? अवघड विषय आहे, कारण भैरव अष्टभैरव आहेत आणि काही दुसरे भैरव पण आहेत. भैरव म्हणजे कन्सेप्ट सांगतो की प्रत्येक देवता जिथं प्राण प्रतिष्ठित मंदिर बनवलं जायचे त्याच्या बाहेर ॲज अ बॉडी गार्ड म्हणून भैरवची स्थापना केली जायची. प्रत्येक देवतेचे गण असतात आणि मुख्य गण भैरव आहे. म्हणजे जर आपण एखाद्या देवतेची सिद्धी करण्यासाठी साधना करायला लागतो त्यावेळेस अगोदर आपली परीक्षा घेण्यासाठी एक तर भैरव नाही तर त्यांचे गण येत असतात. त्या गणांमध्ये भूत, प्रेत, पिशाच हे सुद्धा असतात. शिवाचे गण कोण आहेत? भूत, प्रेत सगळंच काही आहे. म्हणजे ज्याला कोणी नाही आहे ते एकमेव शिव आहेत. त्यामुळे घाबरण्याचं कारणच नाहीये. या योनीमध्ये आपल्याला उलट त्यांच्याकडून सहकार्य, आपल्याकडून त्यांना आणि त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते. तर मूळ विषय आहे की भैरव कोण करू शकतो. तर भैरव साधना ही प्रोटेक्ट स्वतःच म्हणून आपण करू शकतो. परंतु भैरव साधना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या विशेष म्हणजे शाबर साधना एकदम सोप्या आहेत. त्या तुम्ही फक्त अंशतः भैरव आणि प्रत्यक्ष भैरव. प्रत्यक्ष भैरव हे 21-41 दिवसाचे आहेत. त्या गुरु मार्गदर्शनाखालीच कराव्या लागतात. काही भैरव साधनेत एक मदिरा नैवेद्य म्हणून दिल्या जातात. काही ठिकाणी मांस पण आहे.
आणि बटुक भैरव वगैरे ह्या सात्विक साधना आहे. तिथे लाडू वगैरे देऊन पण त्यांना उडदाचे नैवेद्य दिले जातात, वडे तेही चालतात. म्हणून शाबर साधनेतून तुम्हाला एकदम सोपं आणि लवकर मुळात ना घाबरवलेले हे की ज्यावेळेस साधना केल्या जातात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने खूप त्रास होऊ शकतो. परंतु मुळात सोप्या, सरळ आणि कमी वेळेत जर कुठलाही देवता प्रसन्न होत असेल तर फक्त शाबर पद्धतीने. जर याचा तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही तो करून बघू शकता. योग्य तो मार्गदर्शक याच्या मार्गदर्शनाखाली. काइंडली इन्फॉर्मेशन पुस्तकातून नाही. जर तसं झालं तर त्याच्या काही एक सूक्ष्म नियम असतात. कारण एक वायफाय आणि इंटरनेट कनेक्शन जसं असतं ना, तर एक कम्प्युटरचा ॲक्सेस जर मी घेतला तर विशिष्ट सॉफ्टवेअर थ्रू तर मी इकडून ऑपरेट करू शकतो. तसं साधना मार्गात गुरु हा तुमचा ॲक्सेस घेत असतो आणि ती देवतेला आज्ञा करत असतो. कारण शाबर साधनेमध्ये एक ब्रीद वाक्य आहे, मेरी भक्ती गुरु की शक्ती, पुरो मंत्र ईश्वरी वाचा. म्हणजे माझी भक्ती आणि गुरुची शक्ती, आणि हे ईश्वराचं वाक्य आहे. हे फलित व्हायलाच, काय म्हटलो मी, काय व्हायलाच, व्हायला नाही. हाच अत्यंत महत्वाचा आहे. तर मूळ विषय आहे की भैरव साधना सामान्य व्यक्ती हा संसारात यश, कीर्ती, नाव, प्रशंसा, त्याला म्हणतात अर्थ, काम, मोक्ष, ऐश्वर सगळं काही करण्यासाठी तुम्ही कुठलीही साधना आनंदाने करू शकता. अजून एक बगलामुखी देवीची पण साधना केली जाते, तर त्याचं नक्की काय आहे त्याच्या मागे? याच्यात आता तो सिद्धींचा भाग वेगळा आहे. नवरात्रात सगळ्या देव्यांचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यात बगलामुखी, ज्या बगलामुखीची जर देवीचं चित्र बघितली तर एक राक्षस आहे, त्याची जीभ धरून एक खडग आहे, ती देवी उभी आहे. म्हणजे समोरच्याची वाचा बंद करण्याची ताकद त्या देवतेच्या ऊर्जेत आहे. मुळात बगलामुखी ही दतियाला एक स्थान आहे आणि भारतात बऱ्याच ठिकाणी. बगलामुखीचं जर म्हटलं तर जास्त वावगं होणार नाहीये, सगळ्यांना परिचित आहे. इंदिरा गांधी ज्या व्यक्तीकडून त्यांनी आशीर्वाद घेतले होते, करपात्रीजी महाराज, हे प्रचंड बगलामुखी साधक होते. पण त्यांचं ते तंत्रोक्त होतं, वेगळं होतं. पण शाबर मंत्रामध्ये बगलामुखीची साधना, जर तुम्हाला संसारात शत्रू निर्माण झाले, सुचत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, तुम्हाला खूप जण त्रास देत आहेत, एकमेव आणि एकमेव बगलामुखी साधना, 9 दिवसाच्या साधनेत तुम्ही रिझल्ट बघू शकता. परंतु हे रात्रीचा नियम असतो. याच्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. खाली या चॅनलच्या याच्यात नंबर असेलच, फक्त व्हॉट्सअप करा, कॉल कुणीही करू नका आणि त्याविषयी विचारू शकता. पुस्तकातून कुणालाही साधना करता येत नाही. कारण बघा, शाळेत शिकत असताना सिलेबसचे गठ्ठे असतात, आपल्याकडे पुस्तक असतात. आपण खरंच शिक्षित होतो का? ज्यावेळेस टीचर आपल्याला समजून सांगतात तर आपल्याला समजतं, मग म्हणतो अरे हा समजलं. तसं प्रत्येक साधन करत असताना तुम्ही गुरु मार्गदर्शनाखालीच करायला हवं. याच्यातून तुम्ही गुरु मिळण्यासाठी साधना करू शकतात, तेही कमेंट करा. जर तुम्हाला गुरु मिळण्यासाठी साधना करायची असेल, त्याही शाबर पद्धतीने तुम्ही लवकर मिळवू शकता. बरोबर. म्हणजे अर्थ, मोक्ष, काम, ऐश्वर यासाठी, संसार तरुण जर आत्म्याचा उद्धार करायचा असेल, याच्यासाठी तुम्ही साधना करू शकता. आता ते जे देवस्थान आहे, तुम्ही आपलं बोलणं झालं तर ते उग्र आहे का नक्की? मुळात ना देवतांचे विविध प्रकार असतात. जसं पार्वतीचं उग्र रूप काली आहे स्त्री शक्तीमध्ये, कारण एकच देवता आहे. शिवाचे वेगवेगळे, जसं उग्र रूप आहे भैरव, प्रकांड भैरव, बरेचसे भैरव आहेत. त्याच्यात ज्यावेळेस सती, ती हिस्ट्री वेगळी आहे. सती ज्यावेळेस हवनात आपली आहुती देते त्यावेळेस ते बॉडी घेऊन फिरतात आणि त्यावेळेस विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचं अंग प्रत्यंग खंडित करतात आणि जे जे पाठ जिथे पडलेला आहे तिथं शक्तिपीठ तयार झालेलं आहे. तर कामाख्याच्या ठिकाणी हा इथला भाग तिथे गेलेला होता, योनी मार्ग. तर तिथे त्या पद्धतीने उपासना केल्या जातात, म्हणून सगळ्यात जास्त साधक तिथे असतात. तो मार्ग वेगळा आहे आणि सगळ्यात जास्त स्त्री साधिका तिथे दिसतात, त्याला भैरवी म्हणतात. ऍक्च्युली ते तंत्रोक्त पद्धत आहे. आपण फक्त शाबर पद्धतीने जर घेतलं ना तर मुळात आता
ज्याला नॉर्मल भाषेत करणी, कवटाळ, नजरबंद, ब्लॅक मॅजिक वगैरे वगैरे काही शंका कुशंका असतात, तर घरच्या घरी नाथांची सेवा करून तुम्ही आपला सर्व प्रश्नांवर उत्तर मिळवू शकतात. कुठल्याही तांत्रिक, मांत्रिक याचं साथ घेण्याची गरज नाही, लाखो रुपये खर्चण्याची गरज नाहीये. आणि मुळात सगळ्यात फसगत कुठे होते माहिती का? जेव्हा तुम्ही भीता आणि तुम्ही साधन मार्ग समजून उमजून न घेता, बाबा रे पैसे घे पण तू काम कर, असं काही होत नाही. जर समोरची व्यक्ती प्रचंड साधक असेल तर त्या साधकाकडूनही त्याचं काही वाकडं होत नसतं. बरोबर. मुळात याच्यात असं असतं की ज्या ऊर्जेकडून तुम्ही काम करून घेतात, कदाचित हा विषयांतर आहे, तर मुळात तुम्ही पण ती साधनेविषयी माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. करा ना, दक्षिणा द्या. आपल्या याच्यात दक्षिणा देणं, गुरुपरंपरेत दक्षिणेला फार मोठं मान आहे. ज्यावेळेस आम्ही हवन करायला बसतो त्यावेळेस तुमच्या नावाने, तुमच्या पितरांच्या नावाने जर आहुती द्यायची असेल तर सामुग्री लागते ते तुमच्याकडून घेतो आणि ती दक्षिणा घेतो. जसं ह्या माळा असतात, या नॉट अ फॅशन. ही माळा म्हणजे मी जप केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यावर मी माझ्या नावाने संरक्षणासाठी ती तयार केलेली आहे. जर कुठे काही प्रॉब्लेम असले तर अगोदर मला कळतं, ते व्हायब्रेट जाणवतं. बऱ्याच वेळेस आम्हाला बघा, तुम्हाला कधी कधी अचानक गरम असं होतं ना आणि अचानक थंड वाटतं बघा, तर असं समजायचं की त्यावेळेस एक तिथं आत्म्यांचा वास आहे. कारण आत्मा कधी तयार होतो की पृथ्वी तत्व आणि अग्नितत्व नष्ट होतं. म्हणजे तुमची माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं की तुमच्यातला प्राण निघून जातो ना, अग्नितत्व निघून जातो. पण 3 तत्व असतात ऍक्च्युली, पृथ्वी तत्व असतं. म्हणून मेलेल्या माणसाचं वजन हे त्याच्या मूळ वजनापेक्षा खूप जास्त होऊन जातं आणि जसं त्याला वेळ होईल त्याचं वजन हे वाढत जातं. हा विषयांतर झाला, ते मुद्दाम सांगितलं. तर साधक म्हणून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर साधना मार्गात या थोड्याशा गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. पण त्याच्यात प्रोटेक्शनसाठी मंत्र असतात. कुठे जाताना तुम्हाला एवढंच नाही, गाडीत एक साधा लिंबू भारून दिल्यानंतर गाडीत जर ठेवला तर ऍक्सिडेंटली जर तुमच्या प्रारब्धात मरण निश्चित असेल तर ऍक्सिडेंट होईल, फक्त हाताला पायाला लागेल. जर हात तुटणं निश्चित असेल फक्त चीर लागेल. हे प्रारब्ध आपण कमी करू शकतो साधनेतून. प्रारब्ध टाळता येत नाही. जर गैरसमज असेल की आपण साधनेच्या मार्गातून प्रारब्ध टाळू शकतो, चिरंजीव होऊ शकतो, असंभव. त्याच्यासाठी परमेश्वरी वरदान हे मिळणं गरजेचं असतं. म्हणून अगोदर तर तुम्ही साधक म्हणून छोट्या छोट्या देवतांची उपासना करा आणि साधना करत असताना अनुभव घ्या. अनुभवातून तुम्हाला काय अनुभव येतो त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करत जा. त्यासाठी 12चा एक आकडा आहे, आठवड्याचा एक आकडा आहे. 7 आणि 12 आपल्यात फार महत्व आहे. रात्री 12, रात्र आणि दिवस या 12-12 तासाचा प्रवास असतो, 12 महिने असतो, 12 वर्ष असतो, 12 वर्षाचा एक तप आहे. तसं 7 दिवस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विश्वात प्रवेश करताना प्रचंड तुमच्या स्वतःवर आणि त्या ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास असणं गरजेचं आहे. जर तुमची बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला साधनेतून ज्या आउटपुट्स मिळतात या तुमच्या सिस्टीम ज्या स्ट्रॉंग असतील त्यानुसार कमी जास्त होतात. आणि घ्या ना, मी तर म्हणतोय ना, आहे की नाही निगेटिव्हिटी, आहे नाही, घ्या ना, थोडंसं घ्या. साधना करा, स्वतःला प्रोटेक्ट करा. आणि भैरव आणि बगलामुखी एक देवता अशी आहे की तुम्हाला आयुष्यभरासाठी सुखात मार्गक्रमण करण्यासाठी नक्कीच साथ मिळेल त्यांची.